आपको बनाएंगे सुपर। माय गॉड, मी पिक्चर बघत होती पण मला असं वाटत होतं या खूप वर्षानंतर गेलो, मस्त वाटलं. मूवी पण छान होता. हाय एव्हरीवन, नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. 11 वाजायला आले आहेत. माझी सगळी कामं आज झालेली आहे आणि आज परत मी 1 कप चहा ठेवला आहे. सगळं म्हणजे सगळं झालंय. पण त्या दिवशी सारखा ना आज मी काही वाचणार किंवा टाइमपास करणार नाहीये, तर मला थोडंसं घरातलं आवरायचं आहे. खूप दिवस झाले जसंच्या तसं चालू आहे, पण एक्स्ट्राचं काम काही झालेलं नाही आहे. म्हटलं आज जरा वेळ काढते. आणि काय होतं, कधी कधी ना रिकामा वेळ असतो आणि असं नाही म्हणत मी की प्रत्येक वेळी तो वायाच जातो, पण कधी कधी असं वाटतं की या वेळेत बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला करायचा कंटाळा येतो, तर त्याच मी करणार आहे. त्याचसोबत तुमच्याशी बरंच काही काही शेअर करायचं आहे, ते सुद्धा शेअर करते. सगळ्यात आधी 1 कप चहा घेते, थोडं 5 ते 10 मिनटं रिलॅक्स होते आणि त्यानंतर मग माझ्या छोट्या मोठ्या कामांची सुरुवात करते. चला इथूनच व्हिडिओची पण सुरुवात करूया. तर आज मी तुमच्याशी अशा काही गोष्टी सांगणार आहेत की प्रत्येक स्त्रीने ना आयुष्यात या कधी ना कधी अनुभवल्याच असतील. म्हणजे कधी कधी असा एखादा दिवस येतो ना की काहीच करावंसं वाटत नाही, कशातच मन लागत नाही, कोणतंच काम हातात घ्यायचं मन होत नाही. पण शरीर जरी शांत बसलं ना तरी डोक्यात मात्र विचारांचं वादळ सुरू झालेलं असतं. उगाच जुन्या गोष्टी आठवतात, भविष्याची काळजी वाटते, काही नसताना सुद्धा मन अस्वस्थ होते. आणि म्हणूनच म्हणतो आपण की रिकामं डोकं सैतानाचं घर. असं प्रत्येक वेळी नसतं, पण कधी ना कधी हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं. माझ्या बाबतीतही असं अनेकदा होतं. आणि आधी वाटायचं की आज काहीच काम नाही म्हणजे आराम करावा, पण जशी जशी शांत बसायचे तसे तसे मनात नको ते विचार सुरू व्हायचे. मग मला एक गोष्ट समजली की रिकामा वेळ हा मनाला विचारांच्या हवाली करून द्यायची वेळ नाही आहे, तर स्वतःला जाणीवपूर्वक एखाद्या चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल की नेमकं काय करायचं, तर मी माझा तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगते. जेव्हा कुठेच मन लागत नाही ना, तेव्हा मी घरातलंच एखादं छोटंसं काम शोधून काढते. म्हणजे खूप मोठं किंवा खूप थकवणारं काम काढू नका, नाहीतर आणखी स्ट्रेस येईल. पण एखादा कोपरा आवरणं किंवा कपाट नीट लावणं, कपडे नीट लावणं, झाडांना पाणी घालणं किंवा किचनमधल्या वस्तू अस्ताव्यस्त असतील तर त्या व्यवस्थित ठेवणं, म्हणजे ओव्हरऑल घरात एक छोटासा बदल करणं. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ कसा जातो ना तेही कळत नाही. आणि काम झाल्यावर जे समाधान मिळतं ते काही वेगळंच असतं. घरही छान दिसतं आणि मनसुद्धा हलकं वाटतं. आता खरं सांगायचं तर कधी कधी नाही का आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्या मनावर खूप जास्त परिणाम करत असतं. म्हणजे घर अस्ताव्यस्त असेल तर बघा मनात वेगळाच गोंधळ चाललेला असतो. आणि तेच घर जर स्वच्छ नीटनेटकं दिसलं तर नकळत आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. आणखी एक गोष्ट जी मला खूप मदत करते ती म्हणजे मस्त गाणी ऐकायची. तशी ना मला हेडफोन लावायची सवय नाही आणि मला ते आवडतही नाही. मी असा लांब मोबाईल ठेवते आणि छान सायलेंट म्युझिक मला आवडतं. आणि ही खरंच खूप छान थेरपी आहे आपला मूड बदलण्याची. मग त्या गाण्यासोबत एखादं हलकं फुलकं काम केलं ना की मन हळूहळू शांत व्हायला लागतं. याशिवाय प्रत्येकाचा एखादा ना एक छंद असतो. म्हणजे कोणाला ड्रॉइंग काढायला आवडतं, कोणाला वाचायला आवडतं, कोणाला DIY करायला आवडतात, कोणाला शिवणकाम किंवा काहीही, बरीच कामं आहेत. मुद्दा एवढाच आहे की रिकाम्या वेळेत मोबाईलवर उगाच स्क्रोल करत बसण्यापेक्षा स्वतःला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीत गुंतवला तर तो आपल्याही उपयोगात पडतो. कारण काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद हा पण वेगळाच असतो. आणि स्वतःसाठी वेळ दिल्याचं समाधानही मिळतं. आणि त्यातून आपला खरं तर आत्मविश्वास वाढतो. आत्ता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते जी की मी स्वतः अनुभवली आहे. ती म्हणजे काही गोष्टी लिहून ठेवणं. जसं की प्रत्येक वेळी कामाबाबतीतच मी सांगत असते, जसं की उद्या काय बनवायचं किंवा आठवड्याभराचा प्लॅन लिहा. पण दिवसभरात आपल्या डोक्यात कितीतरी विचार येतात, कितीतरी भावना आपण अनुभवतो, कितीतरी चुका करतो, काही चांगल्या गोष्टी घडतात. पण आपल्या मनात ना चांगल्यापेक्षा बघा जास्त गोष्टी अशाच असतात ज्या आपल्याला त्रास देतात. आणि मग रात्री झोपायची वेळ आली की आपलं मन तिथेच अडकून राहतं. पण जर आपण झोपण्यापूर्वी ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्या लिहून ठेवल्या ना तर आपल्याला खरंच खूप चांगले वाटतं. म्हणजे आपल्याला कशामुळे आनंद झाला, आपण कोणती चूक केली, उद्या काय सुधारायचं आहे, किंवा आपण कशाबद्दल कृतज्ञ फील करतोय, हे लिहिताना कोणाला दाखवायचं नाही, हे स्वतःचं स्वतः लिहायचं. आणि जेव्हा आपण आपल्या भावना कागदावर उतरवतो किंवा ॲटलिस्ट विचार करतो तर खरंच आपल्या विचारांची गर्दी कमी होते आणि आपलं मन शांत होतं.
आणि हा बदल एका दिवसात होत नाही, त्यासाठी थोडा वेळ लागतो. पुढच्या वेळी जर तुम्हाला रिकामा वेळ मिळाला तर कधी तो पुस्तक वाचण्यामध्ये, कधी त्वचेची काळजी घेण्यामध्ये, कधी काही लिहिण्यामध्ये किंवा स्वतःसोबतच घालवण्यामध्ये तो वापरा. म्हणजे पुढच्या वेळी याचं ओझं वाटणार नाही. स्वतःला दिलेला वेळ कधीच ओझं वाटत नाही. आणि आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची कोणी व्यक्ती असेल तर पहिले आपण स्वतः असतो. म्हणून स्वतःसोबतही वेळ घालवला पाहिजे. आणि विश्वास ठेवा, असे छोटे छोटे बदलच आयुष्य सुंदर बनवतात. कारण जेव्हा आपलं मन प्रसन्न राहतं तेव्हा नको ते विचारही हळूहळू कमी होतात. आणि याची सवय लागली ना की रिकाम्या वेळेपासून आपण पळत नाही, तर त्या वेळेत ॲक्च्युली स्वतःला शोधतो. माझं म्हणणं जर तुम्हाला खरंच पटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. आणि या व्यतिरिक्त आणखी जर तुमच्या डोक्यात काही असेल किंवा तुम्ही काहीतरी करत असाल तर ते सुद्धा मला ऐकायला नक्कीच आवडेल. तर माझ्या कामामध्ये लागले. 1:30 कसा वाजला मला माहिती नाही, फक्त तेवढे कांदे सेट करायचे राहिले आहेत आणि मी अक्षरशः विसरून गेली होती. आता 1:30 वाजता माझी जेवायची वेळ असते. एकटी असली की मी 1:30 वाजता जेवून घेते. आता जेवायला बसायचं त्यावेळी मला आठवण आली की रियांशची आज सुट्टी आहे आणि तो बाहेर खेळायला गेलाय. ॲक्च्युली तो टॅब घेऊन गेला होता आणि कधी गेला असेल, 11, 11:15 वाजता गेला असेल. आणि मला अचानक आठवलं की एवढ्या वेळपासून हा टॅब बघतोय आणि माझं लक्ष नाही आहे. पण त्याने टॅब ऑलरेडी आणून ठेवला होता. जो शू रॅक आहे तिथे त्याने ठेवून दिला होता आणि तो खेळत होता. जर मला आठवलं नसतं तर मी एकटीच जेवून घेतली असती. रोजची सवय आहे ना. हां, ॲक्च्युली मला वाटलं की तू स्कूलमध्ये गेलाय आणि मी जेवणार तेव्हा मला आठवण आली की अरे रियांश तर टॅब घेऊन गेला होता. तू का नाही आला टॅब घरी द्यायला? ओ येस, माझा ॲक्च्युली हा एडिटिंगचा वेळ असतो, त्याला माहिती आहे. पण बरं झालं आठवण आली. चल हातपाय धू, आपण जेवूया आता. हां, आणखी एक गोष्ट सांगायची विसरले. जेव्हाही आपल्यासोबत असं होतं, आपल्या डोक्यात विचार चालू असतात, तेव्हा आपण स्वतः आणखी एकटे राहतो, स्वतःला कोंडून घेतो आणि ते विचार आणखी जास्त वाढत जातात. त्यापेक्षा स्वतःला बाहेर पाडा. म्हणजे 10-15 मिनिटासाठी फेरफटका मारा, ताजी हवा घ्या, आजूबाजूची झाडं, तो पक्ष्यांचा आवाज किंवा फक्त शांतपणे चालणं. खरंच सांगते, हा अनुभव मी घेतला आहे. मी अनेकदा बाल्कनीत बसते, पण शक्य असेल तर बाहेर जाऊन चालणं त्यापेक्षाही छान वाटतं. ही तर सगळ्यात बेस्ट थेरपी आहे. पुढच्या वेळी जर असं कधी वाटलं तर नक्की करून बघा. रियांशला ट्युशनला सोडलं, त्यानंतर मी थोडासा आराम केला आणि आता उठून पटकन चहा पण बनवला. आणि चहा घेतल्या घेतल्या लगेच मला थोडासा स्वयंपाक करायचा आहे. ॲक्च्युली ना आम्ही आमच्या डाएटमध्ये थोडासा चेंज केलेला आहे. सकाळी पण सॅलड वगैरे असतं आणि रात्रीच्या वेळी ना ऑमलेट किंवा मग बॉइल्ड एग आणि व्हेजिटेबल असतात ज्या की मी थोड्याशा सॉटे करून घेते. आणि रियांशसाठी कधी केलेलं असतं तर त्यामधलं थोडंसं खातो किंवा मग डाळ भात असतो तर अश्विन ते खातात. तर असा थोडासा बदल आहे. बाकी किती दिवस झाले असतील, असं अधेमध्ये एखादा दिवस सोडला तर बाकी एक 8 दिवस होतील मी चपाती खाल्लेली नाही आहे. भाकरी खाणं चालू आहे. आता अश्विन टिफिन घेऊन जातात त्यामुळे चपाती द्यावीच लागते. भाकर आहे ना, त्यातही मी बाजरीची भाकर बनवते. आणि मला माहीत नाही माझ्या हातचीच अशी बनते का, पण बाजरीची भाकर आहे ना खूप वेळ आधीपासून जर बनवलेली असेल ना तर ती पूर्ण तुकडे तुकडे होऊन जाते, त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे मी चपाती देते, पण माझ्यासाठी मी भाकरीच बनवते आहे. सो आत्ताही असा स्वयंपाक बनवायचा आहे कारण आम्हाला मूवीला जायचं आहे. आणि सांगते मूवीचं काय आहे, काय एवढ्या वर्षानंतर चाललो आहे हे सगळं. पण चला सगळ्यात आधी चहा घेऊन घेते. बरेच दिवसापासून हे ना फेकायचं होतं पण काही फेकल्याच जात नव्हतं. फायनली ही एक नवीन वस्तू आली आणि आता ही एक जुनी ॲक्च्युली खणलेली आहे. हे माझ्याचकडून झालं होतं. क्लीन करता करता ते माझ्याकडून पडलं आणि मग ते असं ठेवण्यात आलं. पण ॲक्च्युली असं ठेवायला नको, म्हणजे तुटलेलं किंवा खणलेलं मग ती शोपीसची वस्तू का असे ना, पण ती राहून गेली होती. म्हटलं जाऊ द्या, आता ही टाकून देते. हे बघा, हा एक हिरण राहिला आहे आणि याची शिंगं तुटलेली आहे. सो असं काही शोपीसमधलं पण तुटलेलं असेल ना तर ते टाकून द्या, कारण ते चांगलं नसतं. मी बरेच दिवस ठेवलं, पण मी तुम्हालाच सांगते की तुम्ही असं करू नका, लवकर टाकून द्या. आता झालं आहे याचं काम. खूप दिवसापासून असंच होतं. फायनली मी याला टाकून देते आणि झालंच. तर एक दुसरी जोडी छान व्हाईट कलरची मस्त दिसेल तर ती घेईल, पण आता सध्या ही टाकून देते. 7 वाजताची मूवी होती, त्याआधीच आम्ही डिनर केला आणि रियांशला एकट्याला सोडून आलेलो आहे आम्ही दोघंच, तेही 12 वर्षानंतर. असं नाही आहे की मूवी बघितलीच नाही,
पण 12 वर्षानंतर आमच्या दोघांची ही पहिली मूवी आहे आता. तर कॉकटेल 2 बघण्यासाठी आम्ही आलो होतो. रियांशला मुद्दामच आणलं नाही. आय थिंक 18 अबोव आहे. पण खरं सांगते असा काही खूप असा अडल्ट सीन नव्हता. बऱ्यापैकी मूवी मस्त होती, बोर नाही झाली, छान होती. खूप वर्षानंतर बघितली अशा टाईपची मूवी. रियांशला आणतो तेव्हा आम्हाला मूवी कोणती बघायची विचारच करावा लागतो. कारण मुलं सोबत असले की मग थोडा विचार करतो आपण. कारण लहानपणापासून रियांशला असं सांभाळणारं कोणीच नव्हतं. आम्ही जिथेही गेलो तिथे त्याला सोबतच घेऊन जातो. आत्ता थोडा मोठा झालाय आणि तो स्वतःहून राहतो म्हणून त्याला ठेवतो. आणि हा पण एक्सपिरियन्स ना खरंच खूप छान होता. घेतला पाहिजे असा पण कधीतरी एक्सपिरियन्स, जो की खूप वर्षानंतर आम्ही घेतलाय. तसं फिरायला तर जातच असतो, जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते. आता खूप लवकर डिनर झाला होता ना, म्हणून अश्विनला पाणीपुरी खायची इच्छा झाली. मला तर काही इच्छा नव्हती, पण अश्विनने मस्त पाणीपुरी एन्जॉय केली. त्यातली एक पाणीपुरी मी पण खाल्ली आणि त्यानंतर कधी घरी जातो आणि कधी नाही असं झालं होतं. ओ माय गॉड, खरंच लर्न करत होता. ओ माझं सोनं. विश्वास हो रहा है सोना, विश्वास क्यों नहीं होगा? विश्वास हो रहा है. पढ़ाई कर रहा था, इतने गर्मी में क्यों बैठा था? फैन क्यों नहीं लगाया? फॅन का नाही लावला? जेवण केला? माय गॉड, मी पिक्चर बघत होती पण मला असं वाटत होतं रियांश काय केअर करत असेल, मग घरी आला असेल का, तनिषम गेला असेल का. माझ्या डोक्यात हे पण चालू होतं पिक्चर बघता बघता. नेक्स्ट टाइम तुला घेऊन जाऊ. हां, तू म्हटलं होतं ना होमवर्क करशील, पडेल. जंगल वाली पिक्चर जाएंगे हम, जंगल वाली. ठीक आहे. लाईट पण एकच लावला आहे, फॅन पण नाही लावला. काय केलं मग तू? किती वेळ खेळला तनिषम तुझ्यासोबत? थोडा वेळ. थांब पहिले डोर लावते. थोडा वेळ खेळला आणि मग काय केलं? खेळला तो. अरे किती वाजेपर्यंत खेळला? 8. काय 8? खरं सांग, रोज तर तुम्ही 10 वाजेपर्यंत खेळता, मग आज कसं काय 8 वाजेपर्यंतच खेळला? जेवण करायला गेला मग परत आलाच नाही? नाही. अरे मेरा सोना अकेला था फिर घर पे. ठीक आहे, कोई बात नाही. मग काय केलं तू? टीव्ही बघितली? तासभर तर टीव्ही बघितली असेल. तासभर नाही बघितली. मग थोडा वेळ बघितली. थोडा वेळ टीव्ही बघितली आणि मग अभ्यास केला. व्हेरी गुड. जेवायचं आहे आणखी काही? काय जे होतं तेच आहे, काही नाही बनवलं रे सोना. मी बघते आता काहीतरी फ्रीजमध्ये. तू खाल्लं असेल ना, मला वाटलं असेल इथे शेवचे डब्बे, आणखी 2-4 डब्बे असेल, पण काहीच नाही आहे आज. काय 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 खाल्लंच नाही, नाही तर पूर्ण असं भरलेलं असतं. काय पण तुला असं वाटलं का कधी येणार मम्मा पप्पा? असं वाटलं तुला? नाही वाटलं? चल मॅगी बनव आता. तू चपाती खाल्ली? सगळं तर हे बघ ओपनच ठेवलं रियांश. स्वतःच्या हाताने खाल्लाय त्याने, तेवढं बरं आहे. खरंच मॅगी खायची आहे का? थांब मी पटकन हात धुते, पाय धुते, मग देते बनवून. ठीक आहे. थोडा ओट्यावर पसारा आहे, पण हे ओपन कर. एक पातेला घे. हात धु दे. तुझे पण हात घाण आहे का? राहू दे, मीच करते मग. तर जसं मी बोलले की जवळपास 12 वर्षानंतर आम्ही दोघं जण असं मूवी बघायला गेलो. रियांशच 11 वर्षाचा आहे आणि 1 वर्ष आणखी मी त्यात ॲड केलं. असं नाही आहे की मूवी बघितलाच नाही, पण असं दोघं जण ना आम्ही खूप वर्षानंतर गेलो. मस्त वाटलं, मूवी पण छान होता. पण खरंच सांगते, हे ना आपल्या इंडियन पॅरेंट्स सोबत जास्त होतं. म्हणजे एकतर आपण ना असं म्हणतो की मुलांमुळे कुठे जायला मिळत नाही, मुलांमुळे हे होत नाही, कधीतरी होतं असं. आणि जेव्हा आपण जातो ना एकटं, तेव्हा आपलं सगळं लक्ष आपल्या मुलांकडेच असते. जसं माझं मूवीत लक्ष होतं, असं नाही की मूवी बघण्यात माझा इंटरेस्ट नव्हता, पण माझ्या डोक्यात हे पण चालू होतं की रियांश जेवला असेल का, मग त्याचा फ्रेंड त्याच्यासोबत खेळत असेल का, काय करत असेल. 10 वाजले आहे आता. इतक्या पटपट आलो ना आम्ही, म्हणजे फक्त जॉगिंग करायचंच बाकी राहिलं होतं, धावायचं बाकी राहिलं होतं. इतक्या फास्ट चालत आलो. खूप जवळ, म्हणजे जवळच आहे, पण तेवढं जवळही आम्हाला असं वाटत होतं की हे डिस्टन्स पटकन 5 मिनिटात कव्हर झालं पाहिजे. पण ठीक आहे, असं आपल्याला वाटतं, पण मुलं बरोबर राहून घेतात. तो एकटाच होता आज, त्याचा मित्र पण त्याच्यासोबत नाही खेळला. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम त्याला पण घेऊन जाईल. आता कसं ही मूवीज काही अशा असतात की अडल्ट मूवी असतात, सो 18 अबव, म्हणजे 18च्या खालचे असेल तर नाही घेऊन जातात, म्हणून आम्ही त्याला नाही घेऊन गेलो. असं काहीच नाही आहे की आमच्या दोघांनाच जायचं होतं, अडल्ट मूवी होता म्हणून नाही घेऊन गेलो. बाकी छान गेला आजचा दिवस. आता त्याला मॅगी खायची होती, ॲक्च्युली चपाती आणि सगळं मी बनवून ठेवलं होतं त्याच्यासाठी. त्याच्या हाताने त्यांनी वाढून घेतलं आणि मुलं खरंच मोठे होतात.
म्हणजे वयानुसार त्यांना सगळं कळतं. काही गोष्टीमध्ये अल्लडपणा असतो, खोडकरपणा असतो, पण ॲक्च्युली ज्या गोष्टींमध्ये मोठं व्हायचं ना त्या गोष्टी बरोबर त्यांना समजत असतात. तर चला, असा गेला मस्त दिवस आजचा आमचा. चला, व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ज्या काही मी गोष्टी सांगितल्या, जे काही मी तुमच्याशी शेअर केलं ते नक्की करून बघा. त्याने सुद्धा खूप फायदा होतो. आणि हे असं कधीतरी जात जा, कारण हे दोघांसाठी म्हणजे नवरा बायकोच्या पाहिजे असतं कधीतरी. आय होप तुम्ही समजाल मला काय म्हणायचं आहे ते. चला, बाय.